आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत, आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहेत, जिल्हा प्रमुख मातोश्री ही माझी 92 सालापासून आहे आणि 92 ला मोठ्या साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे. माननीय कैलाशी गेलेले रमेश मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोळसवड कंपनी असताना आणि 92 ला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे, मोठ्या साहेबांचं. आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब, रेशमीताई आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे खास एकदम वडिलांसारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो. परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगण्याची विनंती आहे, मी कुठेही नाराज नाही. परंतु थोडासा मंडणगडवरून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं नव्हतं. संपूर्ण बहुजन समाज, ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना, विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली, नाराजी झाली. म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबावर मी कुठे टीका निंदा काही केलेली नाही. म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलेलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद, विनायकजी राऊत साहेबांचा आशीर्वाद, संजय राऊत साहेब आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून आहे. म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या तुम्ही पाठीशी आहेत का? आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे, मी जरी असा जरी साधा बोळा असलो तरी आज मनभावनेने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे. हा कोण आहे तो कोण असं मी कधीच कोणाला कमी लेखलेलं नाही. म्हणून सगळा रत्नागिरी जिल्हा आणि तुम्ही माझ्या डोक्यात संजय राऊत साहेब आहेत, विनायक राऊत साहेब आणि तुम्ही मातोश्रीचे माझे सर्वांचे लाडके तुम्ही. आणि लोक साहेब काळागाळ्यातून अजून मी सगळी चौकशी केली. मंडणगडला परवा दिवशी होतो, मंडणगडला बोलतायत 82,000 आम्ही मतदान दिलं, लोकांना घडवलं. परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही भावना साहेब दिलेली आहे. आणि मंडणगड आम्ही 3 दिवस होतो. काय करा साहेब, बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या, मातोश्रीशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून साहेब मी माझ्या पर्यंत घरात आलेलो आहे. आता माझा शेवटचा हा शिरोमध्ये तुमचा आशीर्वाद घ्यायला. पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही, काँग्रेसमध्ये गेलो होतो का, काँग्रेसला गेलो, श्यामराव पेजी साहेब होते, त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही. तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे, त्याला सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोरल्याशिवाय, ब्रह्म विष्णू महेश कोरल्याशिवाय राहणार नाही. अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.